ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणार आहोत। कारण की फिन निफ्टीची उद्या वीकली एक्सपायरी आहे। वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने फिन निफ्टीमध्ये झिरो लेवल बघणार आहोत याची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये डे हायपासून मार्केटमध्ये एक जबरदस्त सेलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे। जर तुम्ही डे हायचा विचार केला तर त्या पॉईंटपासून जर मार्केटचा जर तुम्ही लो बघितला तर जवळजवळ 400 पॉईंटचा लो आहे आणि 400 पॉईंटचं सेलिंग हे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि त्या जबरदस्त सेलिंग नंतर बँक निफ्टी 48,234 ला क्लोज झाला आहे। मार्केटचे जे काही लो आहे तो 48,044। तर या वीकली एक्सपायरीसाठी नाही, या मंथली एक्सपायरीसाठी मार्केटमध्ये दोन महत्त्वाचे लेवल आहेत। ती पहिली लेवल आहे ती 48,000, ही लेवल लोअर साईडला एक सपोर्टचं काम करणार आहे आणि हायर साईडला जर विचार केला तर 48,500 आणि 48,600 ही याच्या काही दोन लेवल आहेत। ह्या दोन लेवलच्या वरतीच मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त बाईंग बघायला मिळू शकतं। 48,000 या लेवलच्या खाली मार्केटमध्ये एक विकनेस बघायला मिळेल आणि 48,655 ह्या लेवलच्या वरती मार्केटमध्ये जो काही ट्रेंड आहे प्रिव्हियस ट्रेंड कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतो। जर तुम्ही प्रिव्हियस 3 दिवसाच्या कॅन्डल जर बघितलं तर प्रिव्हियस 3 दिवसाच्या कॅन्डलमध्ये काय झाले की लोअर लो फॉर्मेशन झाले, म्हणजे जे काही हाय आहे ते हाय लोअर साईडला शिफ्ट होताना दिसत आहेत आणि जे काही लो आहे ते लो पण लोअर साईडला शिफ्ट होताना दिसत आहेत। म्हणजे कुठं ना कुठं मार्केटमध्ये निगेटिव्ह पॅटर्न डेव्हलप होताना दिसतोय, पण मार्केट एका महत्त्वाच्या लेवलवरती इथं क्लोज झालेला आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 48,000च्या खाली जर बँक निफ्टी डेली बेसिसवरती क्लोजिंग झाला किंवा इंट्राडेमध्ये जर कंटिन्युअसली 48,000 या लेवलच्या खाली जर कंटिन्युअसली क्लोज झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काही एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं। पण त्यासाठी कंटिन्युअसली बँक निफ्टी 48,000 लेवलच्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे, लोअर लो फॉर्मेशन करणं गरजेचं आहे, त्यानंतरच मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं। तर बँक निफ्टीमध्ये सध्या हायर साईडला रेजिस्टन्स फेस होताना दिसतोय। हा रेजिस्टन्स जोपर्यंत निघणार नाही, म्हणजे 48,500 आणि 48,600 या दोन लेवल जोपर्यंत हायर साईडला ब्रेक होणार नाहीत, त्याच्यासोबत HDFC बँक, SBI, ICICI बँक यामध्ये जोपर्यंत बाईंग हायर साईड येणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळणं जरा अवघड जाणार आहे। त्यामुळे मार्केटमध्ये सध्या जर तुम्ही 48,000 या लेवलच्या खाली जर पुट ऑप्शनचा विचार केला तर बेटर राहील आणि 48,655, 48,680 या लेवलच्या वरती जर कॉल ऑप्शनचा विचार केला तर तुमच्यासाठी ते बेटर राहील। सध्यासाठी 48,000 ते 48,650 ही लेवल, हे 500-600 पॉईंटचं जे काही रेंज आहे ही रेंज मार्केटसाठी एक ट्रॅपिंग रेंज आहे। यामध्ये मार्केट तुम्हाला ट्रॅप करू शकतं। त्यामुळे जर मार्केटमध्ये जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर मार्केटला 48,650 या लेवलच्या वरती क्लोज होऊ देत आणि जर मार्केटमध्ये जर ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 48,000च्या खाली डेली क्लोजिंग मिळणं गरजेचं आहे। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये जो काही आजचा लो आहे तो 21,680 आणि निफ्टीनं आज नवीन लाईफ टाईम हाय तयार केला तो आहे 21,834। त्या पॉईंटवरून निफ्टीमध्ये एक जबरदस्त सेलिंग आपल्याला बघायला मिळाले। तर निफ्टीसाठी आता लोअर साईडला दोन महत्त्वाचे सपोर्ट आहेत, एक आहे तो 21,600 आणि दुसरा आहे तो 21,500। 21,500च्या खाली जर निफ्टी जर क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग मार्केट बघायला मिळू शकतं आणि निफ्टी जर 21,830, 833 या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली क्लोजिंग होण्यास सक्सेसफुल झाला तर परत निफ्टीमध्ये आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळू शकतात। जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला 21,370 ही लेवल खूप महत्त्वाची लेवल आहे। ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत फिन निफ्टी जाणार नाही तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये आपल्याला नवीन सेलिंग बघायला मिळणार आहे। त्यामुळे फिन निफ्टीमध्ये जर उद्या तुम्हाला वीकली एक्सपायरीला ट्रेड करायचं असेल तर 21,370 या लेवलच्या खाली तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता आणि जो काही आजचा डे हाय आहे किंवा 21,550 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू शकता। तर आता बघूया की आपण कशा पद्धतीनं फिन निफ्टीमध्ये उद्या फिन निफ्टीची काही वीकली एक्सपायरी त्या वीकली एक्सपायरीसाठी ट्रेड करू शकतो। तर फिन निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट होता तो 21,420 ह्या लेवलवरून मार्केटमध्ये एक जबरदस्त बाईंग बघायला मिळालं आणि जो काही हाय तयार केला तो 21,540चा। त्यानंतर कंटिन्युअसली मार्केटमध्ये ज्या काही कॅन्डल तयार झाल्या तर त्या कॅन्डलमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आहे। जर उद्या फिन निफ्टी 21,400 ते 21,480 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि परत जर 21,410च्या खाली किंवा 21,400च्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर फिन निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा किंवा 12:30-1 नंतर जर फिन निफ्टीनं आजचा जो काही डे लो तयार केला आहे त्या डे लोच्या खाली जर फिन निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं। फिन निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर फिन निफ्टी जोपर्यंत आता 21,550, 21,575 या लेवलच्या वरती क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू नका। तोपर्यंत जर तुम्ही फिन निफ्टीमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये एक बेटर ट्रेड बघायला मिळू शकतो। जर फिन निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅपअपच ओपन झाला म्हणजे 21,550, 21,600 या लेवल ओपन झाला तर तिथं जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन तयार केलं, हायर हाय फॉर्मेशन केलं तरच फिन निफ्टी आपल्याला हायर साईडला जाताना दिसेल। त्यामुळे फिन निफ्टी
गॅप अप ओपन झाला तर प्राइस ॲक्शनचा विचार करा, प्राइस ॲक्शन फॉलो करा, त्यानुसार तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा. जर फिन निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि जर परत फिन निफ्टी लोअर साईडला स्लिप व्हायला चालू झालं तर फिन निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. जर फिन निफ्टी काही कारणास्तव जर गॅपडाऊनच ओपन झाला म्हणजे 21,300 21,350 या लेवलच्या दरम्यान एक 100-150 पण गॅपडाऊन ओपन झाला तर फिन निफ्टीसाठी परत लोअर साईडला तुम्हाला दुपारी 12:30-1 नंतर जर फिन निफ्टीने जर डे लो ब्रेक केला तर परत फिन निफ्टीमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे फिन निफ्टीमध्ये उद्या ट्रेडिंग करताना जो काही स्विंग हाय किंवा स्विंग लो तयार होईल त्याच्यावरती जर दुपारी मार्केट व स्विंग हायच्या वरती गेले तर कॉल ऑप्शनचा विचार करा. जो काही उद्या डे ट्रेडिंगमध्ये जो काही स्विंग लो तयार होईल 11:30-12:30 पर्यंतचा त्यानंतर जर मार्केट खाली गेलं तर त्यावेळेस तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यामुळे तुम्हाला फिन निफ्टीमध्ये क्लिअर कट स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे. जो काही डेचा स्विंग हाय असेल त्याच्यावरती कॉल ऑप्शनचा विचार करा 12:30-1 नंतर आणि जो काही डेचा स्विंग लो असेल त्याच्याखाली तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा 12:30-1-1:30 या वाजल्यानंतर तर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये 0-0 कॉल बघायला मिळू शकतात. जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर बँक निफ्टीला 48,522 या लेवलच्या वरती जाणं गरजेचं आहे. त्याच्यावरतीच तुम्ही बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा. बँक निफ्टी जर कंटिन्युअसली 48,000च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला फ्लॅट ओपन होऊन तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू शकता. गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला जे काही प्राइस ॲक्शन तयार होईल त्या प्राइस ॲक्शनला फॉलो करायचं आहे. गॅपडाऊन मार्केटमध्ये पण गॅपडाऊन ओपनिंग नंतर पण तुम्हाला जे काही प्राइस ॲक्शन तयार होईल त्या प्राइस ॲक्शनला बँक निफ्टीमध्ये फॉलो करायचं. जर तुम्हाला निफ्टीमध्ये जर कॉल ऑप्शनचा विचार करायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत आता 21,850 या लेवलच्या वरती जाणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू नका. आणि निफ्टीमध्ये जर पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर 21,655च्या खाली निफ्टीमध्ये तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता. ॲज कम्पेअर टू बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंगली जास्त आहे. त्यामुळं जर तुम्ही बँक निफ्टी जर लोअर साईडला स्लिप व्हायला चालू झाला तर बँक निफ्टीवरती फोकस करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.